नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण आज आपली कुलदेवी आई भगवतीचा आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी आपण असा कोणता उपाय करायचा आहे, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, तसेच नजर दोष, वास्तु दोष, आपल्या घरात जर एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर जर भांडण होत असेल किंवा आपल्या घरात चिडचिड होत असेल तर आपण हा उपाय करायचा आहे. उपाय खूप प्रभावी आहे आणि खूप छोटा आहे. काय करायचं आहे बघा. आपली कुलदेवी, तुमची कोणती कुलदेवी आहे बघा. आता आमची तुळजापूरची तुळजाभवानी आमची कुलदेवी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, वर्षातून एकदा जाऊन तिचा मानपान करायचं आहे. म्हणजे मूळ पीठावर जाऊन तिची खणनाराने ओटी भरायची आहे. आपण वर्षातून एकदा जातो, पण मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी तुमच्या घरात जर वादविवाद, भांडणे, कलह, वास्तुदोष किंवा असं सतत जर तुमच्या घरात अशी कटकट होत असेल, भांडणे होत असतील, महिन्याचा पगार जर तुमचा येतो तो महिनाभर तुम्हाला जात नसेल, मध्ये जर तो संपत असेल, सारखी दुसऱ्याची बघा असं आपलं देणं घेणं चालू असतं, जो आपल्या महिन्याचा पगार येतो तो घरापर्यंत येतच नाही, येण्या अगोदरच तो रस्त्यानेच आपण वाटत जातो, अशी जर वेळ तुमच्या येत असेल तर आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे. उपाय खूप खूप प्रभावी आहे, तुम्ही नक्की करून बघा. काय करायचं आहे, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ सोललेला असावा, परंतु त्याला थोडी केसर असावी आणि त्याची शेंडी आपल्या देवघरात म्हणजे देवांकडे करायची आहे. त्याच्यावर आपल्याला 7 कापूरवड्या ठेवायच्या आहेत. कापूरवड्या ठेवताना एकदम 7 ठेवायच्या नाहीत, एक एकच आपल्याला ठेवायच्या आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा नवार्णव मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. नवार्णव मंत्र कोणता? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आपल्याला असं म्हणायचं आहे. एक कापूर त्या नारळावरती ठेवून आपल्याला तो नारळ कापूर प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला नवार्णव मंत्र म्हणत आपल्या घरभर आपल्याला तो फिरवायचा आहे. आणि तो कापूर, पहिला कापूर शांत होण्या अगोदरच आपल्याला दुसरा कापूर त्याच्यावर ठेवायचा आहे. असं म्हणत आपल्याला आपल्या पूर्ण घरभर आपल्याला फिरवायचं आहे. बघा, नारळ हातात घेतल्यानंतर भाजणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्या. तर त्यासाठी तुम्ही एखादं ताट जरी खाली घेतलं तरी सुद्धा चालेल, पण बसताना आपल्याला देवघरात बसायचं आहे, तिथे आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला आपल्या घरभर पूर्ण फिरवायचं आहे. असं केल्याने काय होणार आहे बघा, तुमच्या घरातील जी वाईट शक्ती आहे, निगेटिव्हिटी आहे, ती बाहेर जाणार आहे आणि लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरात राहणार आहे. बघा, उपाय करताना तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. काळजी कोणती घ्यायची आहे की आपल्याला शेंडी देवाकडे करायची आहे आणि आपल्याला 7 कापूरवड्या ठेवल्यानंतर एकदम प्रज्वलित करायच्या नाहीत, तर एक एक कापूरवडी आपल्याला प्रज्वलित करायची. पहिली कापूर प्रज्वलित केलेला कापूर शांत होण्या अगोदर आपल्याला दुसरा कापूर त्याच्यावर ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला आपल्या टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुमच्या जे कोणते रूम आहेत म्हणजे बेड, किचन, हॉल, संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं आहे. असं केल्यानंतर तुमच्या घरातली निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, वास्तुदोष काय आहे तो बाहेर जाणार आहे आणि एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. बघा, तुम्ही कोणतंही काम करायला घ्या, काम करताना तुमच्या जर डोक्यावर आपल्या आई भगवतीचा, कुलदेवीचा जर कृपा आशीर्वाद असेल तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. अपयश तुम्हाला कधी येणारच नाही. त्यासाठी आपल्याला आपली कुलदेवी प्रसन्न असायला हवी, त्यासाठी आपल्याला तिचा कृपा आशीर्वाद सुद्धा पाहिजे. बघा, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, अष्टमी या दिवशी तुम्ही नवार्णव मंत्राचा कमीत कमी 1 माळ तरी जप तुम्ही करत जा. बघा, फक्त 10 ते 12 मिनिटं लागतात जप करण्यासाठी. नवार्णव मंत्र कोणता? तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जर तुमची, आता बघा, आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे, जर तिचा कोणता आहे मंत्र तो आम्ही म्हणू शकतो. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा जर मंत्र माहीत नसेल तर तुम्ही नवार्णव मंत्राचा सुद्धा जप करू शकता. नवार्णव मंत्र खूप सोपा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं तुम्हाला म्हणायचं आहे. बघा, जर आपल्यावर कुलदेवीचा जर वरदहस्त आपल्या जर पाठीशी असेल, तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जातं. कोणतंही काम तुम्ही हाती घ्या ते सक्सेसच होणार. पण जर आपली कुलदेवी जर आपल्यावर ही नसेल, खुश नसेल, तर आपल्या मागे सतत अशी वादविवाद, आपल्या घरात भांडणे, कलह सततच होत राहतात. त्यासाठी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. बघा, आपल्याला आता प्रत्येक महिन्याला, 6 महिन्याला जर आपल्याला कुलदेवीला जाणं होत नसेल, वर्षातून एकदा, कमीत कमी वर्षातून एकदा तरी तुम्ही जावं, तिचा मानपान द्यावा, तिच्या मूळ पीठावर जाऊन तिचे कृपा आशीर्वाद सहकुटुंबाने जाऊन तुम्हाला घ्यायचे आहेत. पण जर तुम्हाला जाणं होत नसेल वर्षातून सुद्धा एकदा, तुम्ही घरून तिची माफी मागा आणि तुम्ही हा सांगितलेला उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. पण शक्यतो कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला जावं.
आणि पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या घरात सतत आता वाद होतात, भांडणे होतात, आलेला पैसा आपल्याला महिनाभर पुरत नाही, बघा प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला एकतरी लक्झरी आयुष्य जगावं. लक्झरी आयुष्य म्हणजे नक्की काय? पैसा, गाडी, सगळं ऐशोआराम आपल्याला पाहिजे असतं, पण त्यासाठी कष्ट सुद्धा करणं गरजेचं असतं. आणि हे कष्ट केलेला पैसा जर आपल्याला पुरत नसेल तर समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर रुसलेली आहे, म्हणजे तिचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर नाही. त्यासाठी हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. बघा आता आपल्या घरात कितीतरी लोक अशी येत राहतात, आपली शेजारी, नातेवाईक, पाहुणे वगैरे बरेच लोक येऊन जातात, पण ती कोणत्या भावनेने येतं किंवा कोणत्या नजरेने आपल्याकडे बघत असते आपल्याला माहित नसतं. ते वरून आपल्याला छान छान बोलत असतात, पण आपल्याला माहित नाही की त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं असतं. एखादी व्यक्ती जर आपल्या घरातून येऊन गेली असेल आणि आपल्या घरात वादविवाद झाले असेल तर समजून जा की नजर दोष आपल्या घराला लागलेला आहे. तर आपल्याला मग हा उपाय लगेच करायचा आहे. बघा हा जर उपाय तुम्ही केला तर तुमची कुलदेवी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार आहे, घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाणार आहे आणि तुमच्या घरात प्रसन्नतेचं वातावरण तयार होणार आहे. तर ही होती मी थोडक्यात सांगितलेली माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.